नाशिक गोळीबार प्रकरणातील आरोपी असणाऱ्या रिपईचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले। नाशिक महापालिका आणि नाशिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे। उत्तर प्रदेश पॅटर्न नाशिकमध्ये राबवण्यात आल्यानं गुन्हेगारांचं धाबं यामुळे चांगलंच दणाणलं आहे। काही दिवसांपूर्वी सातपूरमधील एका बारमध्ये गोळीबाराची घटना घडली होती। या घटनेत पोलिसांनी रिपईचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यासह इतरांना अटक करत कायद्याचा बडगा उगारला होता। गोळीबार प्रकरणामध्ये प्रकाश लोंढे यांचा सहभाग स्पष्ट झाला। यानंतर त्यांच्या कार्यालयामध्ये भुयारी मार्ग देखील अडवून आला। दरम्यान याची दखल घेत नाशिक पोलिसांपाठोपाठ नाशिक मनपाने देखील लोंढेंच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्यास सुरुवात केली आहे। प्रशासनाच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नाशिककरांमधून प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नाशिक।